तामिळनाडूतल्या फेंगल चक्रीवादळाचा परिणाम सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील पाहायला मिळतो। या फेंगल चक्रीवादळामुळे पावसाची भीती जी आहे ती हवामान खात्याने व्यक्त केली होती आणि त्याचे थेट परिणाम जे आहेत ते सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बाजारात मी सध्या आहे आणि या ठिकाणी आपण बघता की कांद्याची मोठी आवक जी आहे ती मागच्या 2 दिवसात आपल्याला पाहायला मिळते। काल जवळपास 500हून अधिक गाडी कांदा जो आहे तो सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाला होता। आज पण जवळपास 300हून अधिक गाडी जी आहे ते कांद्याची आवक जी आहे सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झाली आहे आणि त्यामुळे दरामध्ये काहीशी घसरण जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। शेतकरी माझ्यासोबत आहेत। काका मला सांगा काय आत्ता बाजाराचे भाव सुरू आहेत आणि बाजारामध्ये शेतकरी लवकर कांदा आणण्याचं काय नेमकं कारण आहे? शेतकऱ्याची अशी समजूत झाली की समजा निर्यात बंदी जर झाली, शासन जर सरकार स्थापन झालं आणि निर्यात बंदी जर केली सरकारनं तर भाव पुन्हा पडतील भविष्यामध्ये। आणि दुसरी गोष्ट वादळ आहे, वादळामुळे एखाद्या वेळेस पुन्हा भाव पडतील। मग जे काही लोकांनी कांदे काढणी सुरू केली होती, जे उपटून टाकले होते कांदे ते चिरून पावसाच्या आधी विक्री करावी, आपला माल जावा अशा उद्देशानं काही शेतकऱ्यांनी माल घेऊन आले आणि त्याचा परिणाम थोडा म्हणजे कांदा जरा थोडा कच्चा आल्यामुळं बाजारामध्ये त्याचे भाव थोडे कमी झाले गेलेत। आणि दुसरा गोष्ट हे वादळ आहे, वादळामुळं पुढच्या मार्केटमध्ये वादळ जर सुरू झालं तर आपला माल विकतो का नाही म्हणून व्यापाऱ्यांनी थोडं म्हणजे माल मागणीला थोडी कुचराईपणा केलेला आहे थोडा। काय आज बाजाराचे साधारणतः भाव आहेत, किती भाव दिला जातो? भाव यंदा यावर्षी जर बघितलं आता तर बऱ्यापैकी म्हणजे कांदा माल बघून आहे। आता वातावरण ज्याचा वाळलेला कांदा आहे त्या कांद्याला भावसुद्धा चांगल्या पद्धतीने आहे, पण काय कांदे काय झाले हे वातावरणाचा बदल झाला आणि या बदलामुळे शेतकऱ्याला असं वाटलं की आता रानात भिजण्यापेक्षा शेतामध्ये तो कांदा भिजण्यापेक्षा मार्केटला नेऊया काय जाईल ती जाईल ह्या हिशोबाने म्हणून त्या वल्या कांद्याला बघितलं तर भावाचं प्रमाण म्हणजे खूप कमी आहे। साधारणतः किती भाव असेल? साधारण भाव ते साधारण 2000 ते 3000 दरम्यान आहे। अच्छा, आणि चांगल्या कांद्याला काय? चांगल्या कांद्याला 4च्या पुढून आहे, 4च्या पुढून 5-6 पर्यंत भाव आहे। तर पावसाची चक्रीवादळाची भीतीमुळे त्या भीतीमुळेच जो कच्चा माल जो बाजारात आज आला आहे तो त्या भीतीमुळेच या ठिकाणी बाजारमध्ये दाखल झालेला कांदा आहे तो। हे ते सोलापुरातले शेतकरी आहेत, सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यांनी कांदा आणलेला आहे आणि फेंगल चक्रीवादळाचा परिणाम जो तो सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाणवतोय। कच्चा जो कांदा आलेला आहे त्याचे भाव घसरलेले पाहायला मिळतात, कमी दर त्याला मिळतोय, मात्र ज्यांचा वाळलेला कांदा आहे त्याला मात्र चांगले दर मिळताना पाहायला मिळतात असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। कॅमेरा पर्सन अगदीचा आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।